तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी खास विषय घेऊन आलोय आरटी प्रवेश प्रक्रिया 2026-27. मित्रांनो, 2026-27 आरटीच्या ऍडमिशन प्रक्रियेबद्दल मी आज तुम्हाला महत्त्वाचे अपडेट देणार आहे. तर या अपडेट जाणून घेण्यापूर्वी हा थोडासा विषय लांबू शकतो, कारण मागच्या 4 वर्षातील आरटी मध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये आलेल्या अडचणी आणि या वर्षीची आरटी प्रवेश प्रक्रिया याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. कारण आरटी प्रवेश प्रक्रिया 2026-27 ची इथून पुढच्या सगळ्या पूर्ण अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. चला तर सुरुवात करूयात. मी युवराज खरमाटे आणि तुम्ही पाहत आहात लोकमंच मराठी हा चॅनल. मित्रांनो, लोकमंच मराठी या चॅनलला तुम्हाला आरटी प्रवेश प्रक्रिया 2026-27 संदर्भात आता पूर्ण माहिती इथून पुढे मिळणार आहे. तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्याकडे लहान मुलगा नसेल किंवा लहान मूल नसेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये ज्यांना आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती हवी आहे त्यांना या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूयात. मागच्या 4 वर्षांपासून आतापर्यंत आरटी प्रवेश प्रक्रियेवरती आपण थोडीशी नजर टाकूयात. आरटी प्रवेश प्रक्रिया म्हणजे काय, तर शिक्षण आपल्या हक्काचं या योजनेअंतर्गत आरटी एका योजनेमध्ये तुम्हाला जर इंग्लिश मीडियम किंवा सेमी इंग्लिश मध्ये मोठ्या मोठ्या फीस असणाऱ्या शाळांमध्ये तुमच्या मुलाला शिकवायचं असेल, तुमच्या बाळाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला फ्री ऍडमिशन करता येतं आरटीच्या अंतर्गत. तर ते ऍडमिशन तिथं तुम्हाला फीस लागत नाही. तुमच्या मुलाची फीस महाराष्ट्र सरकार त्या शाळेला पाठवत असतं. त्यासाठी 25% आरक्षित जागा असतात त्या शाळेमध्ये. तर त्या आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मी आता बोलणार आहे. 2026-27 ची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी मागच्या 4 वर्षामध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये आलेल्या अडचणी मी तुम्हाला सांगत आहे. तर मागच्या 4 वर्षापासून काय काय अडचणी येतात या आरटी प्रक्रियेमध्ये. तर या प्रवेश प्रक्रियेमध्ये काय होतंय, कधी पोर्टल व्यवस्थित चालत नाही, फॉर्म कधी सबमिट होत नाही, कधी लोकेशन तुमच्या घराचं त्या ठिकाणी शो होत नाही, तर कधी तुमच्या जवळची, तुमच्या आवडीची शाळा त्या पोर्टलवरती दिसत नाही. तर मित्रांनो, मागच्या वर्षी खूप ऍडमिशन प्रक्रियेला उशीर झाला होता सरकारकडनं. महाराष्ट्र सरकारने शाळा नोंदणीलाच उशीर केला. नंतर तुम्हाला डेट वाढून मिळाली होती, पण बऱ्याचशा पालकांचे फॉर्म भरणं राहून गेलं होतं. आता तिथं जर एकदा मिस झालं तर तुम्हाला तुमच्या मुलाला 8वी पर्यंत किंवा इथून पुढचं पूर्ण शिक्षण तुमच्या पदर खर्चाने, स्वखर्चाने करावे लागते. तर निश्चितच मुलांच्या ऍडमिशनमध्ये खोळंबा येतो आणि तुम्हाला साध्या शाळेमध्ये किंवा एखाद्या प्रायव्हेट स्कूलमध्ये ऍडमिशन मिळत नाहीये, तुम्हाला गव्हर्नमेंट स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायला लागतं. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, सरकारकडनं यावर्षी उशीर होत नाहीये. यावर्षी शाळांनी काही गोंधळ केलेले आहेत. तो गोंधळ मी तुम्हाला सांगणार आहे. शाळांनी नेमकं काय या ठिकाणी मोठा घोळ केलेला आहे, शाळांनी केलेला घोळ आणि सरकारने त्याच्यावरती केलेली कारवाई, याच्यात तुम्ही समाधानी आहात का? मी ते सविस्तर सांगितल्यानंतर तुमची कमेंट नक्की मला करून सांगा की तुमचं मत काय आहे. तर मागच्या 4 वर्षापासूनचा पहिला जो विषय आहे की सरकारकडनं उशीर व्हायचा, तर यावर्षी तो उशीर होत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या शाळा पोर्टलवरती दिसत नसायच्या, तर तो गोंधळ यावर्षी देखील मित्रांनो तुमच्या समोर येणार आहे. बऱ्याचशा तुमच्या जवळच्या, तुमच्या आवडीच्या शाळा तुमच्या या पोर्टलवरती दिसणार नाहीयेत. तर अजून एक गोष्ट, मागच्या 4 वर्षापासून जो चाललेला गोंधळ आहे, तर तिथं गोंधळ काय व्हायचा, तर बऱ्याचशा शाळा आरटी मध्ये आमच्या शाळेमध्ये मुलं पाठवूच नका असं सरकारकडे मागणी करायच्या आणि त्या शाळा नोंदणीच करत नसायच्या. त्याच्यावरती सरकार कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसायचं. तर तोच एक्झॅक्टली प्रॉब्लेम मित्रांनो यावर्षी देखील आहे. मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र सरकारने या शाळांची नोंदणी चालू केली होती आणि नोंदणीमध्येच मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे. कारण तुमच्या आवडीच्या, तुमच्या घराजवळच्या शाळेने निश्चित नोंदणी केली आहे का नाही हा आता संशय आहे. कारण यावर्षी पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितच खूप कमी शाळाने या पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे, आरटी मध्ये नोंदणी केलेली आहे. त्याच्यामध्ये देखील बऱ्याचशा शाळांनी डॉक्युमेंट्स पूर्तता केलेली नाहीये, त्यांच्या नियमांचं पालन केलेलं नाहीये. त्याच्यामुळे शाळा रिजेक्ट झालेल्या आहेत. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या यादीमधून शाळा वगळण्यात आलेल्या आहेत. जर पुणे जिल्ह्याची ओव्हरऑल जर बातमी बघितली तर 1587 शाळांनी नोंदणी केली होती आणि 911 शाळा याच्यामध्ये सिलेक्ट झालेल्या आहेत. मित्रांनो, त्याच्यामधल्या पुणे शहर जर आपण पाहिलं, पुणे शहरामध्ये फक्त आणि फक्त 11 शाळा दिसत आहेत. म्हणजे खूप मोठा गोंधळ आहे मित्रांनो. जर तुमच्या घरापासून 2.5 किलोमीटर परिसरामधली जर शाळा या आरटी प्रवेश प्रक्रियेमध्ये दिसत नसेल तर तुम्हाला जास्त लांब अंतराची शाळा सिलेक्ट करण्याचं ऑप्शन त्या ठिकाणी नसतं. निश्चितच तुम्हाला ऍडमिशन करताना
जे 1, 2, 3, 4 शाळा दिसायच्या, यावर्षी एखादी शाळा तुम्हाला दिसणार आहे. तर ऍडमिशन प्रक्रिया यावर्षी ही जी नोंदणीमधला घोळ आहे हा शाळांनी केलेला घोळ आहे. तर शाळा स्वतःहून RT मध्ये 25% मुलं मोफत शिकवण्यासाठी विरोध करत आहेत, असा सवाल या ठिकाणी काही पालक उपस्थित करत आहेत. मित्रांनो, शाळांनी आपले डॉक्युमेंट्स पूर्तता मुद्दामहून केलेली नाहीये अशी पालकांची तक्रार आहे आणि सरकारने 2 शाळांवरती कारवाई देखील यावर्षी केलेली आहे. ज्या 2 शाळांवरती सरकारने कारवाईचा बडगा उचललेला आहे ती आहे ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल आणि दिल्ली पब्लिक स्कूल मोहम्मदवाडी हडपसरच्या परिसरामधली शाळा. तर या 2 शाळांवरती सरकारने कारवाईचा बडगा उचललेला आहे. पण मित्रांनो, या 2 शाळांवरती कारवाई करूनचा भागणार आहे का? ज्या शाळेने कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही, ज्या शाळा RT अंतर्गत मुलांचे 25% रिझर्वेशन ठेवणार नाहीत, या शाळांवर देखील कारवाई व्हायला पाहिजे अशी पालकांची मागणी मोठ्या प्रमाणात आता येताना दिसत आहे. आणि जर हे असंच चाललं तर भविष्यात RT मध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळेल का नाही असा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. जर तुमच्या पाल्याला ऍडमिशन RT मध्ये मिळालं नाही आणि तुमच्या मुलाचं वय, पाल्याचं वय जर आज 6 वर्ष 7 वर्ष निघून गेलं तर निश्चित तुम्हाला 8वी पर्यंतचं शिक्षण किंवा इथून पुढचं पूर्ण शिक्षण तुम्हाला स्वखर्चाने करावे लागेल. लवकरच तुम्हाला आपल्या मुलांचे 2026-27 या वर्षासाठी RT मध्ये प्रवेश प्रक्रियेचे फॉर्म भरण्याची तारीख येणार आहे. ती तारीख देखील मी तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती सांगणार आहे. इथून पुढचे सगळे अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहेत. तारीख आली की लगेचच आपण ऍडमिशन फॉर्म कसा भरायचा, त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का, यावरती देखील डिटेल मी तुम्हाला माहिती देणार आहे. चला, तोपर्यंत इथंच थांबूयात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.